मित्रांनो, कपिल शर्माच्या कॉमेडी शो मध्ये खऱ्या अर्थाने रंगत आणणारे दोन कलाकार म्हणजे कृष्णा अभिषेक आणि सुनील ग्रोव्हर। आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा कृष्णा अभिषेक प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे। कृष्णाच्या पत्नीने म्हणजेच कश्मीरा शहाने त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी एका मुलाखती दरम्यान उघड केल्या आहेत। मित्रांनो, कृष्णा आणि कश्मीराचा प्रेमविवाह आहे। कश्मीरा कृष्णापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे। पप्पू पास हो गया या सिनेमाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले होते। कश्मीरा आधीच विवाहित होती, तरी त्यांच्यातील जवळीक वाटली आणि त्यांनी लग्न केले। कश्मीरा सांगते की आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा मी 32 तर कृष्णा 22 वर्षांचा होता। मला कधीच माझ्यापेक्षा छोटा पार्टनर नको होता, पण तरी आम्ही मित्र बनल्यानंतर एकमेकांकडे आकर्षित झालो। तेव्हा कृष्णाच्या करिअरची सुरुवात होती आणि मी आधीच सेलिब्रिटी होते। अनेकांचा असा समज होता की मी पुढे श्रीमंतांसाठी कृष्णाला सोडेन किंवा आमच्या वयातले अंतरच ब्रेकअपचे कारण ठरेल। लोकांनी मला साधारण मुलीसारखं कधीच वागवलं नाही। मी ग्लॅमरस अभिनेत्री होते, त्यामुळे समाजाचं मत होतं की माझ्यासारख्या मुलींना फक्त डेट करता येतं, त्या लग्न करू शकत नाहीत। त्यामुळे मी आणि कृष्णा फक्त टाइमपास करतोय, आमचं नातं टिकणार नाही असं अनेकांना वाटलं। कृष्णाच्या वडिलांनीही आमचं नातं कधीच स्वीकारलं नाही। मित्रांनो, कृष्णा अभिषेक देखील या मुद्द्यावर म्हणाला की आम्ही 18 वर्षांपूर्वी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होतो, तेव्हा तर ही खूप मोठी गोष्ट होती। माझ्या वडिलांना आमचं नातं मान्य नव्हतं। बऱ्याच जणांना वाटत होतं की कश्मीरा मला फसवते, पण 6 वर्षे एकमेकांसोबत राहिल्यानंतर मी ठरवलं की मला माझं आयुष्य स्वतःसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी जगायचं आहे। लोक काय म्हणतील याने मला फरक पडत नाही। 2012 मध्ये लास वेगासमध्ये आम्ही गुपचूप लग्न केलं। आम्हाला बाळ हवं होतं, त्यासाठी आम्ही वर्षभर लग्न लपवलं। आम्हाला वाटलं की आम्ही थेट गोड बातमी देऊन सर्वांना खुश करू, पण तसं झालं नाही। आमची जुळी मुलं 2017 मध्ये झाली, पण त्यांना पाहण्यासाठी वडीलच राहिले नाहीत।